नवी मुंबई येथील सारसोळे पामबीच जवळील होल्डिंग पॉन्डकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा विषयावर नुकतीच मुंबई मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला महापालिका, सिडको आणि वन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यास मदत झाली आणि कामाला गती देण्याच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची ठरली। ग्रामस्थांनी यावेळी त्यांची समस्या मांडताना सांगितले की सारसोळे गावाचे श्रद्धास्थान असलेले श्री बामणदेव हे धारण तलावालगत आहे। या ठिकाणी असलेला जुना कच्चा रस्ता नवीन बनवण्यासाठी महापालिकेद्वारे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारास कार्यादेशही देण्यात आलेला आहे। मात्र वन विभाग आणि इतर शासकीय परवानगीच्या अडचणींमुळे मागील 2 वर्षांपासून कामाला सुरुवात झालेली नाही। या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्यात। सारसोळा ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेलं बामणदेव हे खाडीलगत आहे आणि खाडी किनाऱ्यालगत होल्डिंग पॉन्ड आहे। त्या दिशेने महापालिकेने एक कच्चा रस्ता वाशीच्या दिशेने केलेला होता आणि एक रस्ता आमच्या सारसोळ्याच्या दिशेने होता। तो रस्ता पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहात आम्ही आवाज उठवून माध्यमातून पाठपुरावा करून मंजुरी घेतली आणि टेंडरही झालं, कॉन्ट्रॅक्टर फिक्स झाला। परंतु काही शासकीय परवानग्यांच्या माध्यमातून म्हणजे टप्प्याटप्प्यानं मंजुरी येताना त्याला विलंब होत राहिला। वन विभाग असेल, कांदळवन असेल, MGP असेल, सगळ्या विभागाला अपेक्षित अशा परवानग्या प्राप्त झाल्या, परंतु अंतिम पाठपुरावा जो आहे तो प्रलंबित होता आणि तो मार्गस्थ व्हावा म्हणजे माननीय उच्च न्यायालयाच्या स्तरावरचा एक NOC असते ती मिळावी आणि त्याकरिता अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित व्हावी म्हणून काल मंत्रालयात आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या ठिकाणी सिडको, मनपा, वन विभाग असे सर्व अधिकारी उपस्थित होते। सारसोळा ग्रामस्थांच्या या मागणीला दुजोरा देत आदरणीय नाईक साहेबांनी काल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आणि येत्या 4 तारखेला उच्च न्यायालयामध्ये जी तारीख आहे त्याकरिता हायकोर्टात वकील उभा करणं आणि ही मागणी ही निकट कोर्टाला पटवून सांगणं आणि ऑर्डर घेणं ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। निश्चित या माध्यमातून या गोष्टीला उजागरता आलेली आहे आणि लवकरच आमचा बामणदेवाचा रस्ता मंजूर येणार आहे आणि तो रस्ता पूर्णत्वास येणार आहे। या व्यतिरिक्त जेटीवर मच्छीमार बांधवांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक असलेली पायवाट सुधारण्यासाठी वन विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीवर मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर काम करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश दिलेत। सारसोळा ग्रामस्थ कोळी बांधव खाडी किनाऱ्यागत मच्छीमारीकरिता जात असताना तिथं डेब्रिज टाकल्यामुळं किंवा पायवाट असल्यामुळं त्या ठिकाणी अंधारातून वाट काढताना किंवा पायी चालताना कित्येक वेळा अपघात किंवा त्यांना दुखापत झालेल्या आहेत आणि त्याकरिता वन विभागाने जे आदरणीय गणेश नाईक साहेबांचं मंत्रालय आहे त्या विभागानं आम्हाला त्या पायवाट कॉन्क्रीट करण्याकरिता जेटीच्या बाजूला रस्ता करण्याकरिता मंजुरी द्यावी अशी काल ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी केली आणि आदरणीय नाईक साहेबांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतीत विशेष सहकार्य करण्याची सूचना वजा आदेश दिले। याकरिता नाईक साहेबांचा धन्यवाद। म्हणजे आता मच्छीमारीकरिता जाणारा आमचा कोळी बांधव त्याचा पाय त्या चिखलात पाय दुखापत होणार नाही, चांगला मार्ग त्याला होईल याकरिता काल झालेल्या बैठकीतून हा पर्याय काढला गेला। या बैठकीत माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह सारसोळे गावातील यशवंत तांडेल, कृष्णा तांडेल, अमोल मेहर, देवनाथ मढवी, मोहन पाटील, पद्माकर मेहर आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।